आज आपल्या स्टुडिओमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनचे सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक अभियांत्रिकी आलेले आहेत श्री रमेश सोनवणे सर. रमेश सोनवणे सरांनी जवळपास 37 वर्ष आकाशवाणी आणि दूरदर्शन या ठिकाणी सेवा दिलेली आहे. त्यांचा एक 37 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आज त्यांच्याशी आपण त्यांच्या या अनुभवाविषयी, त्यांच्या शिक्षणाविषयी आणि त्यांचं बालपण आणि आकाशवाणीने त्यांना काय दिलं या सर्व बाबीवर गप्पा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर सर्वात प्रथम मला आनंद होत आहे की एक सेवानिवृत्त आकाशवाणीचे कर्मचारी अधिकारी आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. धन्यवाद सर. आकाशवाणीला सुद्धा 50 वर्ष, जळगाव आकाशवाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं एक ही आनंदाची बाब आमच्यासाठी पण आहे. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुमचं बालपण आणि शिक्षण कुठं आणि कसं झालं? सर आमचं मूळ गाव वेळोदे, पण माझे वडील शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक. मग गावाच्या जवळच हातेड म्हणून एक गाव आहे, जिथे पंचक्रोशीची अशी प्रख्यात प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा होती. वडील त्या शाळेतच शिक्षक होते. तर माझं बालपण तिथे प्राथमिक शाळेत गेलं, श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर हातेड, आणि माध्यमिक शिक्षणही श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हातेडलाच गेलं सर. तर शाळा सर आमची पंचक्रोशीत म्हणजे नावाजलेली होती. त्याच्यामुळे शाळेत जे मिळालेले संस्कार आहेत, नैतिक मूल्य संस्कार असतील, इव्हन तुमचे देशभक्तीपर संस्कार म्हणजे प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, विविध ज्या ॲक्टिव्हिटी ज्या चालायच्या शाळेतनं, त्याच्यामुळे बालपणीच म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, ह्या दोन्ही शाळेंचं माझ्या जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे सर. कॉलेजकडे आपण वळतो, कॉलेजला जातो. मग तुम्ही अभियांत्रिकी विषयात शिक्षण घ्यायचं ठरवलं. मग ते स्वतः घ्यायचं ठरवलं की घरच्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? नाही सर, कसं आहे, आमच्या गावात म्हणजे जे इंजिनियर्स झालेले होते, म्हणजे ते डिप्लोमा सिव्हिल असतील, BE असतील, तर त्या इलेक्ट्रिकल सिव्हिल, तर त्या मुलांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि आपण एक अभियंता व्हावं. पण खरं सांगू का सर, आमचे शिक्षक असे शिकवायचे, पहिल्यांदा माझी मनोकामना होती की मी शिक्षक व्हावं आणि विद्यार्थ्यांना असंच चांगलं शिकवावं, अशी एक मनोकामना होती. पण नेहमी मेरिटला पहिला दुसरा जायचो मी वर्गात, आणि मला चांगले मार्क मिळाले, 10वीत साधारणपणे 78% मिळाले. आणि नंतर मग मी डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावला प्रवेश घेतला. तो प्रवेश घेतल्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण झालं, डिप्लोमा पूर्ण झाला. मग आता आकाशवाणीमध्ये आपल्याला संधी आहे किंवा आपण आकाशवाणीमध्ये जावं, हे कधी वाटलं आपल्याला? सर माझे काही सिनियर ओळखीचे या डिपार्टमेंटला लागले होते, 1-2 जण, आणि त्यातल्या त्यात मला जळगाव आकाशवाणीचं म्हणजे खूप आठवण येते. मी साधारणपणे 5वी किंवा 6वीत असेल, आमच्याकडे मर्फी रेडिओ होता आणि जळगाव आकाशवाणी सुरू झालं. मग त्यावेळेला मी समजा 5वीत असेल सर, 5वीत किंवा 6वीत. तर त्यावेळेला म्हणजे मी अजूनही मला आठवतं, उगवतीचे रंग, तुमचं विचारपुष्प, आपली आवड, हे जे सर्व जे कार्यक्रम होते, मी आकाशवाणी जळगावचे म्हणजे मनापासून रसिक होतो लहानपणापासूनच. आणि त्या काळात रेडिओ जरी कमी असतील, पण आमच्या घरी रेडिओ होता. बातम्या ऐकायचो पुणे केंद्रावरनं, ज्या प्रसारित व्हायच्या 7-5च्या. मग त्याच्यामुळे आणि थोडीशी अभिरुची मला होती सर, साहित्य, संगीत, नाट्य. म्हणजे शालेय जीवनामध्ये सर आमच्या जिल्हास्तरीय ज्या नाट्यस्पर्धा झाल्या होत्या हातेडला, तर ते माझा जळगाव जिल्ह्यात अभिनयात प्रथम क्रमांकाने मला पारितोषिक मिळालं होतं. तर इथे RR हायस्कूलला त्या स्पर्धा झालेल्या होत्या. आणि मग ही अशी आवड होतीच, लहानपणापासूनच घरी रेडिओचं ऐकण्याचं वातावरण होतं. येस सर. त्याच्यामुळे हे शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की आपण डिप्लोमा केल्यानंतरही आकाशवाणीमध्ये जाऊ शकतो, संधी आहे. येस सर. तर मग सर नोकरी कशी मिळाली आणि मग पहिली पोस्टिंग कुठं झाली? सर मला पहिली पोस्टिंग दूरदर्शन अहमदाबादला मिळाली सर. कुठल्या वर्षी? म्हणजे 1988ला. अच्छा. ॲज अ इंजिनिअरिंग असिस्टंट मी त्या ठिकाणी जॉईन झालो. त्याच्या आधी मी सर काही दिवस विकास जे आहे मिल्क फेडरेशनला सर्व्हिसला होतो. तिथे मी NDTVला वगैरे ट्रेनिंग घेतलेलं होतं. परंतु माझी इच्छा होतीच की बुवा आकाशवाणी दूरदर्शन एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला मी नाव नोंदवलेलं होतं, आणि मी इंटरव्ह्यू वगैरे दिला.
मुंबईला आणि मी सक्सेस झालो आणि मला पहिली पोस्टिंग दूरदर्शन केंद्र अहमदाबादला मिळाली सर. वा. आता सर अहमदाबाद म्हणजे आपलं महाराष्ट्राचं वेगळी संस्कृती, अहमदाबादची वेगळी संस्कृती, भाषा वेगळी आणि विचार जर केला तर अभियांत्रिकी क्षेत्र पण थोडंसं वेगळंच. वेगळं. येस सर. तर तिथं गेल्यावर अनुभव कसा होता? सर म्हणजे एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला एखादं मोठं दूरदर्शन केंद्र, त्यावेळेला दूरदर्शन म्हणजे सुरुवात झालेलीच होती, पण अहमदाबाद दूरदर्शन जस्ट सुरू झालेलं होतं. म्हणजे प्रत्येक कॅपिटलला लँग्वेज म्हणजे भाषेवाईज म्हणजे भाषेनुसार एक एक झोनल कॅपिटल केंद्र असतं सर. झोनल म्हणजे स्टेटचं जसं महाराष्ट्रात मुंबईला आहे सह्याद्री वाहिनी, तसं संपूर्ण गुजरातचं अहमदाबादला होतं. आणि मग त्या स्टेशनला मी जेव्हा जॉईन झालो तर आणि सर हे जे आहे की मी प्रतिज्ञा लहानपणापासून की भारत माझा देश, हे सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारताच्या विविधतेने नटलेल्या परंपराचा मग हे मला तिथे चांगलं अनुभवायला पण मिळालं सर. कारण म्हणजे क्लेरिकलमध्ये केरळाचे लोक होते, कॅमेरामन केरला होते, कुणी हिंदी भाषिक होते, यूपीचे होते, बिहारी, म्हणजे सगळी विविधता होती स्टाफमध्ये होती. कार्यक्रमांमध्ये मी जेव्हा तो जॉईन झालो तर आणि ते ग्लॅमर पण होतं दूरदर्शनचं. रामायण महाभारत या सिरियलचा तो काळ होता सर. आणि 1988 म्हणजे रामायण महाभारत अशा म्हणजे गाजलेल्या सिरियल्स होत्या. आणि मग तशा काळात मग मी ते जॉईन केलं आणि मग म्हणजे मलासुद्धा ते फार एक ग्रामीण भागातून आपण आलो आणि एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये आपण लागलो बुवा याचं कुतूहल पण मनाशी वाटत होतं. पण एक की नैतिक मूल्य, प्रामाणिकपणा हा अंगी होता सर. तर मला 10-15 दिवस वेगवेगळ्या सेक्शनला म्हणजे बुवा तुम्ही ऑब्झर्व करा असे आमचे हेड सांगायचे. आणि नंतर मला ENG सेक्शन जो आहे OB रेकॉर्डिंगचा, त्याच्यात मला ड्युटी देण्यात आली. तर मग त्या ठिकाणी सर म्हणजे काही लोकांना बाबा गुजरातचं खाणं म्हणजे कुठेतरी बाबा जुनागडला जाणार, ती स्वीट भेटणार तिथे, भाजी. पण माझं तसं नव्हतं सर. मी पहिल्यापासूनच म्हणजे ग्राम जगत म्हणून शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता, तो कुठल्याही खेड्यात द्या, इवन बन्नी म्हणून भुज कच्छला वाळवंटातही रेकॉर्डिंग, म्हणजे ज्या ठिकाणी मला ड्युटी मिळाली त्या ठिकाणी मी कधीच कुठली ड्युटी नाकारली नाही. मग रात्री पहाटे 3 वाजता असेल, 4 वाजता निघणं असेल, त्याच्यामुळे एक सगळे कार्यक्रम अधिकारी जे होते, भाई हमें रमेश भाई चाहिए, सोनोने चाहिए, म्हणजे असं जे होतं की सगळ्यांशी ट्युनिंगही होतं माझं. जे कार्यक्रम अधिकारी होते, कोणी नॉर्थ इंडियन होते, गुजराती होते, कॅमेरामन वेगळं होतं. पण काम जे आहे ते म्हणजे कुठे कसं खाणं असेल, कुठलं वातावरण असेल, 2 वाजता निघायचं असेल तर रात्री निघायचं असेल, म्हणजे आनंदाने केलं सर मी ते. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझे जे वेगवेगळे कव्हरेज होते ते त्यावेळेला नॅशनल चॅनलला ब्रॉडकास्ट पण झाले सर. म्हणजे मला अतिशय VIP प्रोग्राम्समध्ये पण मला संधी मिळाली की हार्डवर्किंग असल्यामुळे म्हणजे असे बरेच मी कव्हरेज केले. आणि मग ते नाव यायचं व्हिडिओ रेकॉर्डिंग RS सोनवणे, टीव्हीवर ते नाव पण यायचं सर. अभिमान यायचा. मग मी इकडे कळवायचो की असा असा प्रोग्राम नॅशनल चॅनलवर येणार आहे, तुम्ही बघा, असं त्याच्यामध्ये क्रेडिट्समध्ये तुमचं नाव यायचं सर. किती वर्ष सर तुम्ही अहमदाबादला? सर मी 2-2.5 वर्ष साधारणपणे राहिलो तिथे. नंतर मग महाराष्ट्रात LPTs सुरू झाले. मग एक वाटलं की बुवा आपण गावाकडे LPTला आलो इकडे, परंतु मला प्रमोशनही लवकर मिळालं. मग 4 वर्षात मी SCA म्हणून लगेच माझी नांदेड आकाशवाणीला पुन्हा FMला बदली झाली. म्हणजे दूरदर्शन टीव्हीवर मी पुन्हा आकाशवाणीत गेलो सर. 37 वर्षाची तुमची सेवा झाली. येस सर. तर 37 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी ट्रान्सफर झाले असतील. येस सर. थोडं कुठं ट्रान्सफर झाल्या आणि कुठल्या स्वरूपाचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं याबद्दल सांगा ना. हो सर. म्हणजे जसं मी सांगितलं की अहमदाबाद दूरदर्शनला मी दूरदर्शन रेकॉर्डिंगला होतो. नांदेडला गेलो सर. नांदेडला 91ला साधारणपणे गेलो मी समजा. तर त्यावेळेला नांदेड आकाशवाणी सुरू व्हायचं बाकी होतं. म्हणजे प्रोग्रामचे स्टेशन डायरेक्टर होते, इंजिनिअरिंगचे आम्ही 4-5 जण होतो, प्रोग्राम स्टाफ नव्हता. आणि अशी एक ऑर्डर आली की विदाऊट फॉर्मल फंक्शन्स म्हणजे आकाशवाणी स्टार्ट करावं लागलं. मग तशा वेळी गावित साहेब म्हणून स्टेशन डायरेक्टर होते, त्यांनी मला सोबत घेतलं आणि आम्ही परभणी आकाशवाणी किंवा औरंगाबाद आकाशवाणी, आजचं संभाजीनगर आकाशवाणीला आम्ही गेलो. आणि मी रात्रभर ते रेकॉर्डिंग्स त्यांच्या ज्या टेप्स आहेत
म्हणजे कृषी प्रोग्राम असतील, आरोग्य प्रोग्राम असेल, इव्हन सिग्नेचर टूनपासून आम्ही ते नेलं. आणि नंतर मग आला काही संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं काही स्टाफ टूरवर आला. काही नंतर मग सुरू झाली प्रोसेस स्केड्युल वगैरे. पण काही दिवस सर मी टेक्निकल काम सांभाळून असे प्रोग्राम पण त्यावेळेला वाचून दिले होते आम्ही त्यानंतर सर मग त्याच्यानंतर सर मग नांदेडला असताना आमचे एक सज्जनार म्हणून एक हे स्टेशन इंजिनियर होते. ते आधी लेक्चरर्स म्हणून काम केलं होतं. मग एक टेक्निकल्स वाचण्याची आवड मला चांगली निर्माण झाली. एक लायब्ररी आम्ही मेंटेन केली आणि मग ACE to AE एक्झाम जी असते ती एक्झाम मी लगेच क्रॅक केली सर. आणि मला AE म्हणून प्रमोशन आधी नॉर्थ ईस्ट आलं होतं, पण मी रिक्वेस्ट चेंज ऑफ पोस्टिंग DMC सुरतला मागितलं सर, तर मिळालं मला. DMC सुरत दिलं. हां. मग आणि सुरतला मग गेल्यानंतर मग पुन्हा बघा आकाशवाणीला रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे असं काम होतं. ते एक इंजिनियर म्हणून मी ते पार पाडत होतो. आणि नंतर मग लगेच मला TV ला दिलं पुन्हा. मग TV ला वेगवेगळे रिले सेंटर त्यावेळेला होते सुरतच्या अंडरमध्ये. मला नवापूर होतं, नंतर उकई म्हणून एक स्टेशन होतं, तिथे मला नवीन इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून मी काम केलं. म्हणजे कमी पिरियडमध्ये आणि कमी पैशात मी सर ते काम त्यावेळेला मला झोनल ऑफिसने म्हणजे चांगलं ॲप्रिशिएट केलं होतं की बुवा एक म्हणजे ती जागा घेण्यापासून, गुजरात गव्हर्नमेंटची जागा ताब्यात घेण्यापासून ते स्टेशन इन्स्टॉल करण्यापासून हे कार्य मी केलं. आणि इतर व्याप सांभाळून म्हणजे इतर स्टेशनचा व्याप सांभाळून एक ते ॲडिशनल काम मी त्यावेळेला केलं आणि मला ॲप्रिसिएशन मिळालं सर त्यावेळेलाही. खूप छान सर. त्यानंतर सर कुठे मग त्यानंतर सर मी काही दिवस नंदुरबार LPT लावलो होतो, म्हणजे जळगाव HPTच्या अंडरमध्येच. आणि नंतर मग लगेच जळगाव HPT दूरदर्शनला माझी ट्रान्सफर झाली. मग इथे HPT जो 10 किलोवॅटचा ट्रान्समीटर होता, सोबत नंतर FM पण आपलं आहे सर, इथे सुरू झालेला आहे FM. मग त्यावेळेलाही सर आम्ही एक वाचनाची आवड असल्यामुळे टेक्निकल्स मी तेव्हापासून सर नांदेडपासून प्रत्येक स्टाफला आम्ही मंथली टेक्निकल लेक्चर एक मी सुरू केलं होतं. म्हणजे टेक्निकल विंगमध्ये असं नाही की एखाद्या टेक्निशियनलाही बरंच माहिती असतं, कन्सोल असेल, तुमचा AC प्लॅन्ट असेल, जनरेटर असेल, पण एखाद्या EAला किंवा ACला माहीत नसेल. पण एखादा हेल्पर किंवा टेक्निशियन हे माझ्या मनात होतं. त्याच्यामुळे मी मंथली प्रत्येकाने एक टेक्निकल लेक्चर द्यायचं बुवा. हे इव्हन त्या DMC सुरतमध्ये पण मी इम्प्लिमेंट केलं होतं. तेच जळगावला पण मी सुरू केलं. आणि जळगावला त्यावेळचे आमचे स्टेशन इंजिनियर होते, त्यांनी पण म्हणजे सहकार्य करून मग आमच्या ह्या सुरू केल्या सर ट्रेनिंग. इंजिनिअरिंग कॉलेजचे जे ट्रेनिंग्स, मग आम्ही 4-5 जणांची एक टीम बनवली होती. आणि मग आम्ही बऱ्याच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं त्यावेळेला सर. मग त्याच्यानंतर मग माझी ट्रान्समीटर बंद पडले, हे TV ट्रान्समीटर. मग त्याच्यानंतर माझी दिल्ली दूरदर्शनला बदली झाली. डायरेक्टर जनरल ऑफिसला. पण मला म्हणजे तिथे 8-10 दिवस लागतात ते वर्क अलोकेशनला. पण सर माझी ऑर्डर आली सेक्रेटरीएटमध्ये. म्हणजे त्यात मला PBRB सेक्शन हा जो महत्त्वाचा आहे, प्रसार भारती रिक्रुटमेंट बोर्ड, या सेक्शनला मला काम करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य समजतो, कारण बरीचशी मोठमोठी मंडळी त्या ठिकाणी होते. आणि डिपार्टमेंटचे आम्ही फक्त 3-4 होतो, पण बाकी जे होते ती बरीचशी मंडळी त्या ठिकाणी होती. आणि मग तिथून मी मुंबई विविध भारतीला आलो सर. विविध भारतीला आल्यानंतर तिथे सेवा दिल्यानंतर तुम्ही सेवानिवृत्त. मी तिथे क्लास 1चं प्रमोशन मिळालं मला, असिस्टंट डायरेक्टर म्हणून. सर एक आता एक प्रश्न सगळ्यांना पडतो की आम्ही जे प्रोग्रामचे एम्प्लॉई आहेत, लोक आहोत, आमचे अनाऊन्सर असतील, कार्यक्रम अधिकारी असतील, हे श्रोत्यांसमोर असतात. बरोबर आहे. परंतु एक अभियांत्रिकी विभागाचं कार्य हेही फार मोठं आहे आकाशवाणीमध्ये. तर एक अभियांत्रिकी विभागाचं कार्य कसं चालतं आणि ते कुठल्या प्रकारचं कार्य आकाशवाणी करतात याच्याबद्दल थोडं सांगा ना. आकाशवाणीचा जर विचार केला सर, तर पहिल्यांदा आपलं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग्स असतात. म्हणजे मायक्रोफोनपासून आपण सुरू जर केलं, मायक्रोफोन्स कन्व्हर्ट्स द साऊंड वेव्ज इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. त्याच्यानंतर ऑडिओ कन्सोल्स असतात. पूर्वीच्या काळी तर टेप होते सर आमच्या वेळेला, मॅग्नेटिक टेप रेकॉर्डिंग व्हायचं. आता सर्व आपण PCवर करतो. आणि नंतर मग हा जो रेकॉर्डिंग जे आहे त्यात लायब्ररी वगैरे मेंटेन केली जाते. आणि नंतर मग हे रेकॉर्डिंग आपल्याला ट्रान्समिट करावं लागतं. आणि त्याच्या व्यतिरिक्तही आकाशवाणीमध्ये बाकीच्या स्टेशनचा रिले असतो सर. मग तो रिले आपण सॅटेलाईटवरनं घेत असतो. एक पॅराबोलिक डिश अँटेना असतो, त्याच्यावरनं तो सिग्नल, समजा मुंबई स्टेशनवरनं किंवा दिल्लीवरनं आपल्याला बातम्या घ्यायच्या असतील, मग तो सिग्नल आपण रिसिव्हरला घेतो. आणि जो शेड्यूल असतो
प्रोग्राम सेक्शनचे जे हेड असतात ते शेड्यूल देतात की यावेळेला बातम्या Q-sheet आहेत, आपण क्यू शूट देतो. असतो आपण जे असतं त्याप्रमाणे मग तो चेंज ओव्हरचं काम जो कंट्रोल रूमचा जो इंजिनियर असतो त्याला ते करावं लागतं. तो सिग्नल मॉनिटर करणं आणि पुन्हा देणं. मग त्यावेळेला जो ऑडिओ कन्सोल्स असतो म्हणजे स्टुडिओ प्रोग्राम्स नंतर मुंबई रिले किंवा दिल्ली रिले त्या याला कन्सोलला ते इनपुट आलेलं असतं आणि त्या टायमिंगनुसार त्याला ते देणं एक असतं आणि मग तो सिग्नल पुन्हा सर आता इथे जळगाव आकाशवाणीला आपला ट्रान्समीटर जो आहे शिरसोलीला आहे समजा एक ट्रान्समीटर मीडियम वेव्ह ट्रान्समीटर आहे तो. मग तो सिग्नल तिथून आपल्याला ट्रान्समिट करावा लागतो. मग त्या ठिकाणी जे ट्रान्समीटरला पॉवर ॲम्प्लिफायर असतात पॉवर ॲम्प्लिफायरवर मग तो अँटेनाला जातो ते प्रोपॅगेशन होतो वेव्ह प्रोपॅगेशन्स आणि मग तो रेडिओच्या अँटेनाला तो येतो. एक महत्त्वाचं कार्य म्हणजे आम्ही कार्यक्रम केल्यानंतर ते श्रोत्यापर्यंत पोहोचवणं कार्य तुम्ही हां. करता. आणि याच्या व्यतिरिक्त सर हे 2 वेगवेगळे सेक्शन्स म्हणजे आता एवढे मोठे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे त्यासाठी एसी प्लांट असतो त्या एसी प्लांटचं मेंटेनन्स किंवा पॉवर सप्लाय फेल्युअर असतो त्यासाठी डिझेल जनरेटर असतो. हे सर्व अभियांत्रिकी सेक्शन करत असतो सर. नक्की नक्की. काही सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत आहात का? सर शिक्षण क्षेत्र माझं पहिल्यापासून आवडतं क्षेत्र होतं सर. मी मुंबईला विविध भारतीला डिडिओशिप पण माझ्याकडे होती. मग बरेच मी म्हणजे खूप म्हणजे एक सांगावंसं नाही पण सामाजिक म्हणा मी मेट्रो स्टाफ क्वार्टर्सचा अध्यक्ष पण होतो, क्लबचंही काम पाहत होतो आणि DDO पण होतो आणि इंजिनिअरिंग सेक्शनचंही काम पाहत होतो. तर मला सर रिटायरमेंटला माझे स्टाफ मेंबर सर आप क्या काम करेंगे काही लेडीज मला विचारायचे आफ्टर रिटायरमेंट क्या करेंगे. तर माझ्या मनात काय होतं मुलगी मुंबईला असते तिचाही विचार होता की तुम्ही मुंबईला स्थायिक व्हा पण मुंबईला काय करणार मी स्थायिक होऊन बुवा. म्हणजे गावाकडेची ओढ होती. माझ्यासोबत माझे 93 वर्षाचे वडील आहेत. त्यांचंही सामाजिक कार्य मोठं आहे गावाकडे. शिक्षक आणि हाडाचे शिक्षक होते ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त आले. गावाकडे आमची शेती पण आहे. मग मी विचार केला की आपण एक शैक्षणिक काम शिक्षणाची आवडच होती तर त्याच्यामुळे एज्युकेशनमध्ये आपल्याला काय काय करता येईल बुवा. मग मी स्टुडंट काउन्सिलिंगचा एक कोर्स पण केला आणि असं वाचनाची आवड आहेच. शिक्षण क्षेत्रातली बरीच पुस्तकंही वाचलेली आहेत. मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल मग अशी ग्रामीण भागातली मी 5-6 शाळा म्हणा विद्यालय अशी एक त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये जिथे माझं शिक्षण झालं हातेडची शाळा असेल जे माझं प्रॉपर गाव वेळोदे असेल काही नातेवाईक गावं मग या मुलांना मग मी स्वतः शैक्षणिक मार्गदर्शन करत असतो. शिवाय निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा अशा आणि त्यात मुलांना मोटिवेट करणे त्यांना बक्षिसं देणे त्यात जे पार्टिसिपेट होतात त्यांनाही मी बक्षीस देतो सर. म्हणजे आता जी सामान्य स्पर्धा जी झाली 580 विद्यार्थी बसले सर 3 स्कूलमधनं. सगळ्यांना मी पेन पण दिले सगळ्यांना. मग बाकी ट्रॉफी सर्टिफिकेट शालेय साहित्य वाटप असे उपक्रम एक सामाजिक कर्तव्याची म्हणजे एक उपक्रम म्हणून एक माझी जबाबदारी एक की मी समाजाचा घटक आहे. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणून एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी निरपेक्षपणे हे कार्य करत असतो सर. म्हणजे 1च वर्ष झाले मला तर एका वर्षात मी म्हणजे हे तर उपक्रम राबवले. त्यात मी शैक्षणिक व्याख्यान घेतलं नंतर व्यक्तिमत्व विकास शिबिर विद्यार्थ्यांचं ते पण मी घेतलं सर. आणि प्लॅटफॉर्मवर मी टाकत असतो सर वेगवेगळे लेक्स म्हणा की आता समजा नीटच्या विद्यार्थ्यांनी काही म्हणजे चुकीची पावलं उतरली तर मग त्यावेळेला पण मी एक आर्टिकल्स टाकलं की बुवा नाही असं नाही करायला पाहिजे. मनोधैर्य हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. समुपदेशन मग लेखही माझे असतात सर. तर सर आता एखाद्या विद्यार्थ्याला शिबिर घ्यायचं असेल किंवा मग तुमचं व्यक्तिमत्व विकासाबद्दल तुमचं एखादं भाषण ठेवायचं असेल ते तुम्ही विनामूल्य ठेवता? हो येस सर. सर मला म्हणजे मी आकाशवाणीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही शाळेला म्हणजे गुरुजनांना वाटलं किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला वाटलं की बुवा त्याला ताणतणाव आहे किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी काय करता येईल बुवा असं जर असेल किंवा एखाद्या शाळेत माझं व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर घ्यायचं असेल मग त्यात वेगवेगळे पैलू आहेत सर. मला सांगण्याचं राहिलं सर मी इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा ट्रेनिंग चालायचं तर त्या ठिकाणी एकदा सहज मी जीवन सुगंध एक टॉपिक घेतला होता सर सगळ्या अभियांत्रिकी मुलांसाठी आणि तो खूप पॉप्युलर झाला सर. मुलांना तो आवडायला लागला. शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य बौद्धिक विकास अभिरुची संपन्नता आणि सामाजिक बांधिलकी असा एक टॉपिक घेतला होता मी तो. आणि ती सर माझी व्याख्यानं जळगाव धुळे नंदुरबार
तिन्ही ठिकाणी झाली, वेगवेगळ्या कार्यालयात, महाविद्यालयात त्याच्या पेपरला बातम्या पण आल्या होत्या सर. मग तोच टॉपिक धरून मी की बुवा जीवन म्हणजे काय, मानवी जीवनाचं महत्त्व, जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, अमूल्य जीवन आहे. मग त्याच्यात आपलं त्याचं महत्त्व, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, बौद्धिक विकास आणि मग अभिरुची संपन्नता. म्हणजे नुसतं कर्मयोगासोबत तुम्हाला साहित्याची आवड जोपासणं, संगीत असेल, नाट्य असेल, अभिरुची बाळगणं ही फार महत्त्वाचं आहे. अशा गोष्टी मी नमूद करत असतो. सर, मी या आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की जरी कुठल्याही विद्यालयाला किंवा कुठल्या विद्यार्थ्याला समुपदेशाची गरज भासत असेल किंवा एखाद्याला कोणाला शिबिर घ्यायचं असेल तर मी माझा संपर्क क्रमांक सांगतो, 94 21 476 438. माझ्याशी निसंकोचपणे संपर्क करावा. मी निश्चितच म्हणजे माझं काम विनामूल्यच आहे आणि एक सामाजिक कर्तव्याची भावना म्हणून मी निश्चित सहकार्य करेल सर. तुमचं 37 वर्षाचं कार्य पण जे आकाशवाणीमधलं आहे ते पण खूप वाखाणण्याजोगं आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर तुम्ही घरी न बसता तुम्ही हे जे सामाजिक कार्य करता हे पण खूप समाजासाठी महत्त्वाचं आहे. सर, आता एवढीच अपेक्षा करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हे जे कार्य तुम्ही सुरू ठेवलं आहे हे असंच अविरत सुरू ठेवा, जेणेकरून समाजाला काहीतरी मिळेल. सर, धन्यवाद. म्हणजे ज्या आकाशवाणीचं मला बालपणापासून कुतूहल होतं, जळगाव आकाशवाणी, तिथे आज सेवानिवृत्तीनंतर माझी मुलाखत व्हावी, हा फार म्हणजे मोठा योगायोग आहे आणि मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो सर की मला आपण या ठिकाणी स्टुडिओमध्ये बोलवलं आणि माझे विचार ऐकले. धन्यवाद. धन्यवाद. आज आपल्या